सूचना करतोय, कारण की क्रिकेटमध्ये एक एक धाव ही महत्त्वाची आहे आणि नक्कीच या ठिकाणी कोणत्या प्रकारची कोणत्याच टीमकडून चूक होणार नाही अशी आम्ही अपेक्षा नक्कीच बाळगतो. आणि या ठिकाणी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे जे काही नियम आहेत ते सर्व नियम या आमदार चषकाला नक्कीच लागू आहेत. मॅच क्रमांक 3 पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच जय हनुमान जांभिवली विरुद्ध शील ठाकूरवाडी या दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान. एक वांगणी विभागातील एक दमदार संघ, तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ, नक्कीच अंबरनाथ शहरातील एक दमदार संघ. मॅच चांगली पाहायला मिळणार आहे. ओपिनियन मध्ये सांगितलं की हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मागील वर्षी आले होते, परंतु त्या ठिकाणी शील संघाने बाजी जिंकली होती. परंतु आता या मॅच मध्ये काय घडणार? दोन्ही टीम या ठिकाणी चांगल्या आहेत, दोन्ही संघ मात्र या ठिकाणी बलाढ्य आहेत. नक्कीच या ठिकाणी मॅच ही रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. सामना हा 5 षटकांचा आहे, मात्र पाहायला विसरू नका. मॅच लाजबाब होणार आहे. आमदार चषक 2024 या ठिकाणी ही स्पर्धा पाहायला मिळते. लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित मात्र ही स्पर्धा, आणि या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच लाजबाब अशी ही स्पर्धा. अगदी यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहू शकता ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती. नक्कीच या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सातत्यानं या वाहिनीवरती ज्या होणाऱ्या स्पर्धा आहेत त्या नक्कीच त्या स्पर्धेचं नोटिफिकेशन नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. तर स्पर्धेवरती नक्कीच आणि या चॅनलवरती भरभरून प्रेम करा नक्कीच. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन्हीही सलामी वीर मैदानाच्या आत रवाना झालेत, सोनू आणि मोहन. परंतु दुसऱ्या बाजूला P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज शील ठाकूरवाडी टीमकडून गोलंदाज सोमा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात. या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर या ठिकाणी पहिलाच बॉल कवचला आपण पाहिलात, फटका चांगला होता, परंतु पहिल्याच बॉलवरती मोहनच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली विरुद्ध शील ठाकूरवाडी या दोन संघाच्या दरम्यान विराट 11 शील ठाकूरवाडी हा संघ आपण पाहायला मिळतोय. P1चा हा षटक ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची एज होती, परंतु या ठिकाणी नक्कीच फाईन लेगला खेळाडू उपस्थित होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच जवळपास मी तर म्हणेन 4 धावा वाचवल्या गेल्या. चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं. बॉलला स्टॉप करणं भरपूर महत्त्वाचं आहे, कारण की बॉलवरती वेगही असतो. बॉलला अडवलं की नक्कीच वेग तो कमी होतो आणि खऱ्या अर्थानं तेच केलं फाईन लेगच्या खेळाडूने. बॉलला थांबवलं गेलं. जर का बॉल सुटला असता तर चौकारही मिळाला असता. 3 धावा धावफलकावरती. शॉर्ट प्लेन बॉल या ठिकाणी नक्कीच सोनूसाठी होतं. कवचला खेळण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल. नक्कीच सोनू, ज्याला आपण मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं बेस्ट फिल्डरचा किताब आपण दिलं होतं, ते म्हणजेच आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ APL मध्ये. मात्र तोच सोनू आता मात्र आपल्या टीमसाठी सलामीला आलाय. शॉर्ट प्लेन बॉल पूल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. बॅटची एज, फलंदाज बाद, धक्का पहिला.
जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली या संघाला परतावा लागेल. सोनूला मैदानाच्या बाहेर शून्यचा चष्मा घालत असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती करण. त्याच्या नावातच रन आहेत परंतु आता रन करावे लागतील. शॉट ऑफ लेन फुल केला ऑन साइडला खेळाडू उपस्थित. जेलची संधी परंतु सोपी कॅच होती. पकडणं महत्वाचं होतं परंतु जजमेंट चुकलं आणि जणू काही या बॉलनं खेळाडूच्या हाताला टाळी दिली आणि त्यानंतर निघून गेलाय सरळ लॉंग ऑफच्या सीमारेषा पलीकडे. मैदानात गेल्या गेल्या करणनं मात्र ठोकलाय एक दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने 9 धाबा धाव फलकावरती. असं वाटलं होतं की विकेट आलाय की परंतु तदनंतर 6 धाबा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी खराब थ्रोफेकी. 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. पंचांचा इशारा षटक पहिलं संपलंय. 11 धाबा संख्येवरती आपण हा संघ पाहतायत. जय हनुमान जांभिवली संघ पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी पहिला विकेट आपण पाहिला सोनूच्या स्वरूपात. बॅटची एज परंतु यष्टिरक्षकानं खूप चांगला कॅच पकडला. अगदी खूप चांगला खेळ मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आहे. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच वेळेचा विचार केला तर आता ठीक 1:06 झालेत. अगदी पहिला चेंडू हा ठीक 1 वाजता मात्र फेकला गेलाय आणि अगदी वेळोवेळी या ठिकाणी सामने कंप्लीट होत आहेत. प्रत्येक मॅचसाठी आपण नक्की जो काय वेळ देतो त्या वेळेवरती मॅच कंप्लीट होते. अगदी प्रत्येक 1 तासामध्ये एक मॅच कंप्लीट होते. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी सर्व संघांचं कारण की दिलेल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित होता. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच क्रमांक 3 पाहायला मिळते ते म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली विरुद्ध विराट 11 शील ठाकूरपाडा. षटक क्रमांक 2 गोलंदाज रमेश. पहिलाच बॉल बीट होता त्या ठिकाणी फलंदाज मोहन. अगदी मोहनलाही आपण पाहिलं नक्कीच सलामीसाठी आले परंतु त्यांच्या बॅटमधनं सातत्यानं आपण पाहिलं तर सिंगल आणि डबल धाबा आलेल्या आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट सातत्याने या ठिकाणी पाहिलं तर लगातार डॉट बॉल पाहायला मिळतात. 5 षटकांचा हा सामना आणि पाहिलं तर प्रति ओव्हरमध्ये नक्कीच 9 ते 10 धाबा आल्या तरी देखील चांगली धाबा संख्या उभारू शकतो. शॉर्ट ऑफ लेन त्या ठिकाणी आपण पाहता फटका फसलाय. झेलची संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहता नक्कीच शॉर्ट कव्हरला खेळाडू उपस्थित होते आणि खूप चांगला कॅच स्वीकारला गेलाय. इथनं अजून एक धक्का लागतोय. टीम जय हनुमान जांभिवली संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकावरती आकाश
जाधव यांना पाहता. टीमचे कॅप्टन आहेत आकाश. नक्कीच यांना पण पाहता. फुल टॉस बॉल मैदानाच्या आत गेल्या गेल्या पहिल्याच बॉल वरती फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल केला आहे. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम. आकाशच्या बॅट मधनं आकाशाला गगनी घातणारा हा फटका षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतात 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रमेश ज्यानं खऱ्या अर्थानं सुरुवातीचे 3 चेंडू एकही धाव खर्च केले नव्हते, परंतु चौथ्याच बॉलवरती अगदी आकाशसाठी फुल टॉस बॉल, परंतु फुल टॉस बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात. षटकाराच्या मदतीने 17 धावा. आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. करणच्याही बॅटमधून एक षटकार आला, परंतु आता आकाश मैदानाच्या आत गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती नक्की दोन्ही खेळाडूंनी षटकार ठोकून आपल्या डावाची सुरुवात केली आहे. ओव्हर पिच फटका ठिकाणी फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. आता चूक होणार नाहीये आणि नक्कीच महेश होते कॅच स्वीकारली गेली. इथनं अजून एक धक्का लागतोय. टीम जय हनुमान जांभिवली संघाला आकाशला परतावा लागेल पवेलियन मध्ये फलंदाज बाद. तिसरा धक्का लागला गेलाय तो म्हणजेच आकाश यांना परतावा लागलं मैदानाच्या आत. नक्कीच षटकार आला होता, परंतु षटकारानंतर संयम बाळगता आलं नाहीये आकाश जाधवांना. विकेट मात्र आकाशला नक्कीच द्यावं लागलं तो म्हणजे शील टीमला. आता मात्र मैदानाच्या आत सोनूला पाहता लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत. नक्कीच डावकर आता जे फलंदाज सातत्याने क्रिकेटवरती त्यांनी अधिराज्य गाजवलं, परंतु आता मैदानाच्या आत डावकडे हाताचा सोनू त्याला नक्कीच जमितामाने आपल्या टीमसाठी चांगले फटके खेळावे लागतील. ओव्हरचा पाहिला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता फर्स्ट स्टेपला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरंही संपलं. P1 आणि P2 जे 2 षटक होते ते या ठिकाणी कंप्लीट झालेत. आता मात्र षटक क्रमांक तिसरा सुरुवात होईल, तसे मात्र तुम्ही विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहू शकता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभिवली संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज सोमा, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा खर्च करत असताना एक विकेटही मात्र आपल्या नावावरती केलं. तोच सोमा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल अगदी स्क्वेअर कटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी बॅटची एज होती. पहिल्या स्लिपला बीट करत असताना मात्र लॉंग स्टॉपला बॉल अडवला गेलाय. एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. 18 धावा धावफलकावरती. हॅलो तर पुन्हा एकदा गोलंदाज या सोमा
ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती वेग भन्नाट होता आणि त्याच वेगाने मात्र बीट केलाय या ठिकाणी सोनूला. सोनूचा विचार केला लगातार हा दुसरा चेंडू बीट होत आहेत आणि नक्कीच धावत संख्येचा विचार केला तर आता मात्र थांबली गेली ती म्हणजेच 18 या धावत संख्येवरती. मॅच या ठिकाणी आपण पाहतायत ती म्हणजे तिसरी. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की ही मॅच क्रमांक तिसरी आपण पाहतायत ती म्हणजे जय हनुमान जांभिवली विरुद्ध विराट 11 शील ठाकूरवाडी या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच. सत्र पहिले सुरू आहे आणि आतापर्यंत 18 धावा जमा केल्यात. शपथ झाले होते ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अगदी या ठिकाणी आता एका धावेसाठी झगडावं लागतं जय हनुमान जांभिवली टीमला, कारण की सोनू आणि आकाश ज्यांच्याकडनं अपेक्षा होती ते डगआउटमध्ये परतले. बॅटची एज, परंतु त्या ठिकाणी पहिल्या स्लिपमध्ये हा चेंडू झालाय गली रिजनमध्ये. खेळाडू उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय नाहीये. अगदी सिंगल डबल नाही, चांगली धावसंख्या होऊ शकते मैदानाच्या आत. इथनं अजून एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 19 धावांवरती. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, स्वतः गोलंदाज पोहोचतायत. इथनं चांगला कॅच स्वीकारलाय. इथनं अजून एक फलंदाज बाद होईल. परतावा लागेल आता करणला मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आत 6व्या क्रमांकावरती नागेश यांना आपण पाहतात. खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आत होते, ते म्हणजेच शील्ड संघाकडनं. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचं होतं, परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 30 संपले. ड्रिंक्स ब्रेक होते तर 12वे खेळाडू आपण जायचं आहे मैदानाच्या आत. पाणी घेऊन पाण्याची मागणी होते. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान जांभिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडी बाद 19 धावा.
तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. काहीतरी आता रणनीती आखली गेली आहे दोन्ही टीमकडून. आता मात्र दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा बनवल्या गेल्या आहेत. आणि आतापर्यंत लो स्कोर बनवला गेला आहे, परंतु उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्यावरती नियंत्रण करावं लागेल. पंचांचा इशारा, हा बॉल खराब आहे, वाईट बॉल. षटक क्रमांक 4 गोलंदाज महेशला पाहतात. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय की हा कॅच माझा आहे आणि मी स्वीकारणार. आणि या ठिकाणी खूप चांगला कॅच पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद, परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी सोनूला मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आत ओमकारला पाहता. खऱ्या अर्थानं आता टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलं गेलंय. नक्कीच आपण पाहिलं तर मोहन आणि सोनू मात्र सलामीसाठी आले होते. लवकरात लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर करण, आकाश आणि आता सोनू हे तीनही खेळाडू मात्र बाद झालेत. आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत ओमकार आणि नागेश या खेळाडूंना चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि सातत्यानं विकेटवरती नियंत्रण करावं लागेल. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत, म्हणजे आता मिडल ऑर्डर खऱ्या अर्थानं आता मिडल ऑर्डरची खरी परीक्षा आहे मैदानाच्या आत. 22 धावा फलकावरती. नक्कीच शील ठाकूरवाडी संघ या संघाविरुद्ध खेळत असताना नक्कीच चांगले धावसंख्या उभारायचे आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा आलाय, एक अवांतर धाव. नक्कीच मागीलच आपण पाहिलंय ओपिनियन मध्ये सांगितलं की शील ठाकूरवाडी टीमने या आधीची मॅच जिंकली होती, परंतु या मॅच मध्ये जांभेली टीमला नक्कीच बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. चांगला खेळ करायचा आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते शील टीम कडून. हा सुद्धा डॉट आलाय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेटही मिळवलाय. म्हणजे अगदी इकॉनॉमिकली गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी करत असताना. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला साईडला, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत. विजय एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, दुसरी होईल का? परंतु यस, दुसरी धावी या ठिकाणी होऊ शकते आणि ती पूर्ण केली आहे. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातात. 25 धाव्यांवरती आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. जी पार्टनरशिप अपेक्षित होती ती पार्टनरशिप आता बनवली जाते. आतापर्यंत 5 धाव्यांची पार्टनरशिप थोडी का होईना परंतु जमा करावी लागेल. ओव्हर पिच बॉल, ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच खूप चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेगला केली जाते. आतापर्यंत याच खेळाडूंना मित्रमाने 2 चेंडू स्टॉप केलेत आणि नक्कीच 2 चेंडू स्टॉप केले म्हणजे आतापर्यंत 8 धावा वाचवल्या गेल्यात. खूप चांगली फिल्डिंग, परंतु 1 धाव मिळणार जांभिवली टीमला. 26 धावा फलकावरती. ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, फटका सुंदर आहे आणि अगदी ज्या सिंगल डबल पाहिजे होत्या त्या धावा या ठिकाणी आल्यात आणि त्या धावा खऱ्या अर्थानं जमा करायला सुरुवात केली. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती जमा केल्यात. त्या म्हणजे जय हनुमान जांभिवली संघाने.
षटक क्रमांक 5 गोलंदाज विजय फुलटॉस बॉल कबसला ढकलला फटका चांगला आहे आउटफील्ड फास्ट आहे आणि ज्या मोठ्या फटक्यांची गरज होती तो मोठा फटका मात्र शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार खेचलाय मैदानाच्या आत फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं चौकाराच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आल्या होत्या सुरुवात चांगली केली होती परंतु सेकंड ओव्हरमध्ये रमेशनं कमबॅक केलं 6 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं आणि तदनंतर षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सोमा त्यानं 2च धावा खर्च केल्या होत्या आणि महेश ज्यानं मागील षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकात धावा येत आहेत फुलटॉस बॉल होता पुन्हा एकदा कवचला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहता चौकारानंतर कमबॅक केले जात आहे डॉट बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या 32 पाहायला मिळते 32 धावा अगदी 32 रन्स आतापर्यंत जमा केल्यात उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहता 2 धावांचा कॉल केला परंतु 2 धावा होतील का मैदानाच्या आत परंतु या ठिकाणी नक्कीच दूरवरचं अंतर गाठत असताना मात्र खेळाडू पोहोचलेत परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत गुड कॉलिंग मैदानाच्या आत होते आणि 2 धावाच्या मदतीने टीमची धावा संख्या 34 धावा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय कवचला खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग एकच धाव परंतु दुसऱ्याचा प्रयत्न करायचं होतं इथे नक्कीच पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे हिट तर झालं परंतु ज्या बेल्स आहेत त्या खाली पडल्या नाहीयेत आणि त्याच कारणाने मी तर म्हणेन मेन पंचांनी नॉट आउट म्हणून या ठिकाणी इशारा पोहोचवून दिलाय यस या ठिकाणी आपण पाहता 3 धावा कंप्लीट होत आहेत 3 धावा संख्येच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती नक्कीच जय हनुमान जांभिवली टीम जो टार्गेट अपेक्षित करत होती तो टार्गेट आतापर्यंत जमा केलाय अर्थातच 40च्या आसपास हा संघ येऊन पोहोचलाय अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज विजयनं शेवटच्या षटकात धावा येत आहेत अगदी मागच्याच बॉलवरती रनआउटची संधी होती परंतु तदनंतर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र अगदी निशाणा चुकीचा आला आणि 3 धावा कंप्लीट ओव्हर पिच बॉल फटका सुंदर आहे गॅपमध्ये ढकललाय आउटफील्ड फास्ट आहे परंतु त्याहून फास्ट खेळाडू पोहोचतायत चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि इथे पाहिलं तर एकच धावेवरती समाधान व्हावं लागेल सिंगलच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आता पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती नक्कीच मी तर म्हणेन फलंदाज ओमकारचा प्रयत्न असेल की या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे 38 धावा धावफलकावरती मागील मॅचचा टार्गेट आता जमा केलाय परंतु या ठिकाणी या बॉलवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या पुन्हा एकदा उभारू शकतो ओव्हर पिच बॉल चांगली फिल्डिंग अगदी सरळ बॅटनं फटका खेळले होते आणि त्यानंतर या ठिकाणी गोलंदाजांना मात्र बॉलला अडवलंय यस 2 धावा कंप्लीट मैदानाच्या आत पूर्ण होत आहेत आणि 40 धावा धावफलकावरती जमा केल्या गेल्यात पंचांचा इशारा षटक क्रमांक 5 संपलंय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा आणि 41 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजेच विराट 11 शील ठाकूरवाडी या संघा समोर येणारे 30 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार तर यानंतर होणारी मॅच कुडेरान विरुद्ध प्रत्येक 11 धारोल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे लगेचच तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या
या ठिकाणी आम्ही टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू माननीय श्री पंढरीनाथजी शिंदे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करायचा आहे. तर मॅच क्रमांक 4 पहिल्या सत्रातली ही शेवटची मॅच आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन तर मान्यवरांचा शुभ या ठिकाणी आपण टॉस करतोय. पंढरीनाथजी शेंडे छापा असा कॉल टॉस जिंकलाय तो म्हणजे कुडीरन टीमने अभिनंदन. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर टॉस जिंकलाय कुडीरन टीमच्या कॅप्टनने आपला निर्णय काय असणार आहे? नक्कीच आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करायची आहे आजच्या दिवसातील एक धाडसी निर्णय. परंतु सामना 5 षटकांचा आहे. 5 षटकांमध्ये नक्की समोरचा संघ याच गावातील बिलॉंग करतो प्रत्येक इलेव्हन धारोल. तर या टीम विरुद्ध खेळत असताना तुम्ही किती धावा संख्येचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच जर मागच्या सामन्याचा विचार केला तर एकदम लो स्कोरिंग जे पहिल्या सत्रामध्ये लो स्कोरिंग होते तर आम्ही चांगले चांगले धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगले धावा संख्या उभ्या करण्यासाठी नक्कीच तुमच्याकडे अशा कोणते फलंदाज आहेत की तुम्ही त्या फलंदाजांवरती खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात अपेक्षा कराल? अपेक्षा तर आमच्या पूर्ण 11 करून आम्ही करू आणि नक्कीच जो मैदानामध्ये उतरेल तो नक्कीच 100% कमिटमेंट करणार आमच्या संघासाठी. नक्कीच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. परंतु या ठिकाणी आपण आलात स्पर्धेचं आयोजन म्हणून बघून तुम्ही काय म्हणाल आयोजनाविषयी? नक्कीच जर विचार केला तर धारोळ ज्या वेळेस इथं आयोजन होतं नक्कीच प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन या ठिकाणी आयोजनाचा प्रयत्न करतात आणि अतिशय सुंदर असं आयोजन यावर्षीसुद्धा केलेलं आहे. नक्कीच थँक्यू सो मच. नक्कीच या मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर आपण जाऊयात प्रत्येक इलेव्हन धारोल टीमच्या कॅप्टनकडे. तर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग घेतली असती. परंतु आता मनाविरुद्ध आहे. टॉस जिंकून आता गोलंदाजी करायची. समोरचा संघ कुडीरान जो नक्कीच चरगाव विभागातील एक दादा संघ आहे. परंतु त्या टीम विरुद्ध खेळत असताना नक्कीच आता तुम्ही त्यांना किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कुडरन संघाला आम्ही 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्ही सातत्याने या मैदानावरती सराव करता. परंतु आता याच मैदानावरती पहिली मॅच खेळायची आहे. समोर कुडीरान टीम आहे. परंतु या धावा रोखण्यासाठी कोणते गोलंदाज आहेत तुम्ही त्यांना नक्कीच या धावा रोखण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा कराल? गोलंदाज आमचा कॅप्टन अविनाश असेल, विवेक असेल, पंकज असेल आणि चेतन असेल. नक्कीच खूप चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच तुम्ही याच गावातून बिलॉंग करता आणि हे तुमचं नक्कीच स्वतःचं आयोजन म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. परंतु आयोजन पाहून तुम्ही काय म्हणाल? नक्कीच धारोळ म्हटलं तर आयोजन खूप चांगलं असतं आणि अशा आयोजनामध्ये आम्हाला खेळायला मिळतं आहे. तर मी आयोजकांचं खूप आभार मानतो. नक्कीच थँक्यू सो मच. तर खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं दोन्ही टीम्सला आणि दोन्ही कॅप्टनला आपण देऊयात या ठिकाणी मॅचसाठी शुभेच्छा. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रात जांभेली टीमने बॅटिंग करत असताना तब्बल आपण पाहिल्यात तर 40 धावा उभारल्या आणि 41 धावा संख्येचा टार्गेट उभारलाय. आणि याच धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत रवाना झाले. विराट 11 शील्ड टीमकडून सोमा आणि बबलू यांना पाहता 30 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल आपण पुन्हा एकदा पाहूयात. दोन्ही टीम्स इथे सज्ज झालेत आणि आता आपण पाहिलं तर T1चा पहिला षटक जो हनुमान जांभेली टीम कडून फेकण्यासाठी गोलंदाज सोनूला पाहता जो एक वेगवान आणि तेजतर्रा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल गुड लाईन स्पॉट स्वीप केलाय फटका सुंदर आहे आणि पहिल्याच बॉल वरती सुंदर सुरुवात करत असताना परंतु पंचांचा इशारा नो बॉल ओव्हरस्टेपिंगचा यस या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. यस यस तर नक्कीच क्रीज मध्ये आपण पाहता जो रुमाल आहे तो नक्कीच पडला आणि पंचांचा या ठिकाणी कौतुक. नक्कीच या ठिकाणी हा चेंडू नो असेल त्यामुळे 1+4 तब्बल 5 धावा मिळतील आणि पहिल्याच बॉल वरती फ्री हिटची संधी. नक्कीच तुमच्याकडे जी काही वस्तू असते मोबाईल नक्कीच घड्याळ असो किंवा रुमाल असो जो क्रीज मध्ये पडला तर नक्कीच तो चेंडू नो घोषित केला जातो. आणि या ठिकाणी आपण पाहता फ्री हिटचा पुरेपूर फायदा
उचलला जातोय आणि पंचांच्या माध्यमातून इथं आपण पाहता याही चेंडूवरती चौकाराचा इशारा. पहिलाच बॉलवरती तब्बल 9 धावा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच शील ठाकूरवाडी टीम कडून शॉर्ट ऑफ लेन बॉल, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. चेंडू खराब आहे, वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव मिळणार या ठिकाणी. बॅटिंग करत असताना विराट 11 शील ठाकूरवाडी टीमला तब्बल 10 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक वरती आपण खेळाडू पाहतायत बबलू, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात निर्माण करून दिली आपल्या टीमला. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून बॉल चाला सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने. पंचांचा इशारा. या ठिकाणी अजून एक चौकार मात्र बबलूच्या बॅटमधनं आलाय आणि सुरुवात लाजवाब. चौकाराच्या मदतीनं तब्बल धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 14 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 14 धावा धाव फलकावरती उभ्या केल्यात. नक्कीच गोलंदाजी करत असताना जय हनुमान जांभिवली टीमला इथे कमबॅक करावा लागेल. बाउन्स बॅक काय असतात ते करावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केलाय, फटका सुंदर आहे, प्रॉपर टायमिंग, टक्कस आवाज, बॉल चाललाय मिड विकेटच्या खेळाडूला बीट करून सीमारेषा पार. पंचांचा इशारा. इट इज द मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं लाजवाब फटका. अगदी वेट अँड वॉच, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतरचा षटकार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉलला पाठवलाय. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहता मोहन पोहोचतायत, चांगले फीट करतायत, परंतु 2 धावा मिळतील. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 22 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये अर्ध्याहून जास्त धावा उभ्या केल्यात. म्हणजे जो टार्गेट आहे 41 चा त्याहून जास्त मी तर म्हणेन अर्धा रस्ता पार केलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. कट केलाय, फटका सुंदर आहे, परंतु खेळाडू उपस्थित आहेत पॉइंटला. चांगली फील्ड म्हणावी लागेल. इथनं कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. ओव्हरचा विचार केला तर अजून एक बॉल शिल्लक असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च करत असताना गोलंदाज सोनू फुलटॉस बॉल होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा सुद्धा डॉट आलाय. इथनं शेवट मात्र नक्कीच सोनूच्या नावावरती राहिलंय. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड स्पेलमध्ये सेकंड इनिंगमध्ये शील ठाकूरवाडी संघाची धावा संख्या 41 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा. आता उर्वरित समीकरण सोपं झालंय. येणारे 24 बॉल आणि 19 धावा संख्येची गरज. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुमच्या स्क्रीनवरती जे काही समीकरण असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सध्या केलं जात आहे, ते म्हणजे ब्रदर स्पोर्ट्स अँड लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जी बेल आयकॉन आहे तिला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जिथे जिथे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट करेल ते प्रत्येक त्याची नोटिफिकेशन मात्र तुमच्या मोबाईलवरती येऊन पोहोचणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. सातत्याने स्पर्धेला 4 चांद कसे लावले जातील याचे मात्र चांगले काम केले जाते ब्रदर स्पोर्ट्स कडनं. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी आणि यस या ठिकाणी परतावा लागेल. 0चा चष्मा घालून मात्र सोमाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 दुर्गेशला पाहता पहिल्याच बॉल वरती त्यानं विकेट निर्माण करून दिली. समीकरण 24 बॉल 19 ची गरज होती आणि पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट आलाय. इथनं जांभिवली टीम कमबॅक करेल का
मात्र पाहायला मजा येईल. परंतु शील टीम देखील कमी नाही आहे. अगदी 6व्या ते 7व्या क्रमांकापर्यंत नक्कीच मी तर म्हणेन फलंदाज आहेत. इथनं कमबॅक करावा लागेल ते म्हणजे जांभिवली टीमला. बॅटिंग करत असताना कमी धावा झाल्या परंतु आता गोलंदाजी करत असताना चांगलं काम करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे झालं ते झालं परंतु आता इथनं पुन्हा एकदा नवी सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज रमेश, हा देखील फटका फसलाय. जेलची संधी, सोनू पोहोचतोय आणि इथं अजून एक, ओ व्हॉट अ कॅच, दूरवरचा अंतर गाठला आणि लगातारचा आता दुसरा धक्का लागतोय विराट 11 शेल ठाकूरवाडी संघाला. फलंदाज रमेश बॅक टू द पॅव्हिलियन आणि आता नक्कीच दुर्गेश जो गोलंदाज आपण पाहता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. अगदी या ठिकाणी आपण पाहता तर दुर्गेश एक छोटासा खेळाडू, नक्की आपण पाहता हाईट कम परंतु फाईट ज्यादा. नक्कीच छोटा तीर घाव करे गंभीर. अगदी या ठिकाणी आपण पाहता दुर्गेश चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिले गेले ते म्हणजेच शील ठाकूरवाडी संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आत दत्ता यांना आपण पाहता. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये टॅप केलाय. स्वतः गोलंदाज आपण पाहतात दुर्गेश चेंडूपर्यंत पोहोचतायत, चांगले फीड करतायत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. गुडलेन स्पॉट, झेलची संधी परंतु नक्कीच ओमकार दूरवर होते. बॉलला उचलतील, नक्कीच सोनू होते त्या ठिकाणी. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा. गुडलक स्पॉटचा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि पहिल्या स्लिप मध्ये खूप चांगले कॅच पकडले गेले. इथनं अजून एक धक्का. या ओव्हर मध्ये पाहिलं तर कमी धावा परंतु जास्त विकेट. चांगली कामगिरी दुर्गेशची म्हणावी लागेल आणि या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय विराट 11 शेल ठाकूरवाडी संघाला. फलंदाज बबलू ज्याने खूप चांगली सुरुवात केली होती. तब्बल पहिल्याच ओव्हर मध्ये 3 चौकार 1 षटकार ठोकत असताना सुरुवात चांगली केली होती. त्याच बबलूला आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नवीन खेळाडू महेश मैदानाच्या आत गेला गेला फटका सुंदर आहे. बॉल पाठवलं मिड विकेटच्या दिशेने, जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेशच्या बॅट मधनं चौकार. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालं. अगदी या ओव्हर मध्ये पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी दुर्गेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आता समीकरण पुन्हा एकदा आम्ही तुमच्या स्क्रीनवरती दाखवतोय. येणारे 18 चेंडू आणि 14 धावा संख्येची गरज आहे. मॅच जरी आपण पाहिले शील टीमच्या बाजूने परंतु गोलंदाजी आता धारदार व्हायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहता सोनूला बॉलिंग ट्रॅक वरती पाचारण केलं. याच सोनूनं पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या आणि त्याच सोनूला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. सोनूवरती भरोसा किती आहे जांभिवली टीमचा ते दाखवलं जात आहे आणि आता सोनू जो आपल्यावरती दाखवलेला भरोसा आहे त्या भरोसावरती उतरावं लागेल. चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आत. 18 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. या ओव्हर मध्ये कमी धावा आल्या तर मॅच मध्ये जांभिवली टीम शिरकाव करू शकते. आणि विकेटचा विचार केला तर अगदी टॉप ऑर्डर
पूर्णपणे ढासळलं. अर्थातच बबलू, सोमा आणि रमेश या 3 खेळाडूंना बाद केला. आता मैदानाच्या आत आपण पाहिलं तर दत्ता आणि महेश उपस्थित आहेत. नक्कीच जर का इथनं डॉट बॉल आले तर विकेट आपोआप येतील. जर का इथनं मोठे फटके आले तर मॅच जांभिवली टीम पासून दूर होऊन जाईल. फटका चांगला आहे. नक्कीच या ठिकाणी दत्ताला माहिती आहे सिंगल डबलच्या जोरावरती आपण ही मॅच नक्कीच आपल्या बाजूने करू शकतो. परंतु आता इथनं जांभिवली टीमला खऱ्या अर्थानं फिल्डिंगचा लेवल वाढवावा लागेल. या ज्या चुका आहेत त्या कुठेतरी आता सुधाराव्या लागतील. चांगला क्रिकेट खेळावा लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत जिद्द, चिकाटी आणि मेहनत सर्व काही पणाला लावावं लागेल. लव फुल टॉस ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी या चेंडूवरती वेग भन्नाट होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 29 धावा 16 चेंडूमध्ये 12 करायच्या आहेत. फुल टॉस बॉल आहे. स्क्वेअर लेगला ढकललंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर दत्ता मैदानाच्या आत त्याला माहिती आहे इथनं सिंगल डबल जरी आला तरी देखील धावा आपल्या बाजूनं नक्कीच सामना आपल्या बाजूनं होऊ शकतो. आणि इथनं आपण पाहू शकता अजून 2 धावा मिळतील. नक्कीच थोडीशी जरी मिसफीड केली तरी देखील या ठिकाणी 2 धावा मिळतील. आणि या ठिकाणी नक्कीच जांभिवली टीम मागील 3 चेंडूवरती 3 चुका केल्या गेल्यात. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला जर उचलफेक केली असती तर कुठेतरी आता या 1-1 म्हणजेच आतापर्यंत 3 धावा वाचवल्या गेल्या असत्या. टीमची टोटल 33 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आता इथनं परतावं लागेल दत्ताला जो मैदानाच्या आत चांगला खेळ करत होता. विकेट मिळालाय जांभिवली संघाला. फलंदाज बाद दत्ता बॅक टू द पॅव्हिलियन. आता उर्वरित 13 चेंडू आणि 8 धाबा संख्येची गरज आहे. ओव्हरचा हा शेवटचा बॉल इम्पॉर्टंट चेंडू असेल. ऑन साइडला फटका सुंदर आहे परंतु डीप मध्ये दुर्गेश नक्कीच कॅच कॅरी करायची होती परंतु एका हाताने कॅच पकडण्याचा मनसुबा होता. जर का दोन्ही हाताने कॅचला पकडलं असतं तर नक्कीच मी तर म्हणेन कॅच कंप्लीट केली असती. या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळणार, माफी असावी 2 धावा मिळाल्या. 2 धावा संख्येच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती. आता समीकरण सोपं, 12 चेंडू 6 ची गरज. तर चला फास्ट खेळायचा आहे. यानंतर होणारा सामना तो म्हणजे प्रतीक किलीबन धारोल विरुद्ध कुडेरान या 2 संघांच्या दरम्यान मात्र मॅच पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज आकाश. इथं पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती एक सिंगल या ठिकाणी जमा केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 36 धावा, 5 धावा संख्येची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज हलकीशी अपील केली होती परंतु या ठिकाणी नक्कीच डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता.
परंतु 2 धावा मिळतील शील्ड टीमला. आता फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज, 10 चेंडू आणि 3 ची गरज. मॅच पूर्णपणे मी म्हणेन आता विराट 11 शील्ड ठाकरवाडी टीमच्या बाजूने हा सामना झुकत चाललाय. ओव्हर पिच बॉल आणि मॅच फिनिश. षटकारानं सामना मात्र संपवलाय आणि मैदानाच्या आत हा सामना जिंकलाय तो म्हणजे शील्ड संघानं अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम जय हनुमान जांभिवली टीम. चुका कुठे झाल्या नक्की ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती ते खेळाडू लवकर बाद झाले. अर्थातच आकाश जाधव आणि सोनू जे या टीमचे तारणहार खेळाडू आहेत त्यांच्याकडून अपेक्षा होती लवकरात लवकर बाद झाले. परंतु तदनंतर